नमस्कार मित्रांनो, आपलं मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूपच चर्चेत असलेली आणि वादग्रस्त बातमी जाणून घेणार आहोत. बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार याने नुकताच धुरंधर हा चित्रपट पाहिला आणि त्यानंतर प्रोपगंडा या विषयावर दिलेलं त्याचं वक्तव्य सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. मित्रांनो, सध्या धुरंधर हा चित्रपट रिलीज होण्याआधीच चर्चेत आहे. काही जण या चित्रपटाला देशभक्तीवर आधारित म्हणत आहेत, तर काही जण त्यावर प्रोपगंडा फिल्म असा आरोप करत आहेत. अशा परिस्थितीत अक्षय कुमार याने या विषयावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. अक्षय कुमार काय म्हणाला? एका मुलाखतीदरम्यान अक्षय कुमारला विचारण्यात आलं की आजकाल बरेच चित्रपट प्रोपगंडा म्हणून ओळखले जातात. याबद्दल तुमचं काय मत आहे? यावर अक्षय कुमारने खूप शांत आणि स्पष्ट उत्तर दिलं. तो म्हणाला, प्रत्येक चित्रपट हा एखादी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. काही चित्रपट वास्तवावर आधारित असतात, काही कल्पनेवर. पण प्रेक्षकांनी ठरवायचं असतं की त्यात काय घ्यायचं. अशा चित्रपटांमध्ये काही लोकांना प्रोपगंडा दिसतो, तर काहींना देशभक्ती. हे पूर्णपणे प्रेक्षकांच्या विचारांवर अवलंबून आहे. मित्रांनो, अक्षय कुमारचं हे वक्तव्य खूप महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण तो स्वतःही देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याचे अनेक चित्रपट जसं की हॉलिडे, एअरलिफ्ट, केसरी हे देशभक्तीवर आधारित होते. धुरंधरबद्दल काय चर्चा आहे? धुरंधर हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे. काही लोक म्हणतात की हा चित्रपट एका विशिष्ट विचारसरणीला समर्थन देतो, तर काही लोक म्हणतात की हा फक्त एक मनोरंजनाचा भाग आहे. त्यामुळे प्रश्न असा निर्माण होतो की चित्रपट हा फक्त मनोरंजनासाठी असतो का, की तो समाजावर प्रभाव टाकण्यासाठीही असतो? प्रोपगंडा म्हणजे काय? मित्रांनो, प्रोपगंडा म्हणजे एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी तयार केलेलं कंटेंट. पण आजच्या काळात प्रत्येक गोष्टीला प्रोपगंडा म्हणणं योग्य आहे का? हा देखील मोठा प्रश्न आहे. प्रेक्षकांची भूमिका काय? अक्षय कुमारने यावर एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. प्रेक्षक हुशार आहेत. ते काय बघायचं आणि काय नाही हे त्यांना चांगलं माहीत आहे. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखादा चित्रपट पाहून आपलं मत तयार करणं खूप महत्त्वाचं आहे. शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा, चित्रपट हा फक्त एक माध्यम आहे. काही जण त्यातून मनोरंजन घेतात, काही जण प्रेरणा घेतात, तर काही जण त्यातून वाद निर्माण करतात. पण खरं म्हणजे सत्य काय आहे हे प्रत्येकाने स्वतः ठरवायचं असतं. अक्षय कुमारने धुरंधर आणि प्रोपगंडा या विषयावर दिलेलं वक्तव्य हे खूप संतुलित आणि विचार करायला लावणारं आहे. त्याने कोणत्याही बाजूने ठाम भूमिका न घेता प्रेक्षकांवर निर्णय सोपवला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? धुरंधर हा चित्रपट प्रोपगंडा आहे का, की फक्त एक मनोरंजनाचा भाग? तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.